नमस्कार. प्राईम टाइम मध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते. बुलेटिनची सुरुवात राज्यातल्या सुरक्षेच्या बातमी संदर्भाने करूया. महाराष्ट्रातल्या मुली आणि भगिनींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आणि याला कारण ठरल्यात राज्यात अलीकडच्या काळात घडलेल्या काही घटना. त्यातही मावळ आणि भंडारा या दोन ठिकाणी घडलेल्या घटनेत रक्षकच भक्षक बनल्याचं दिसून आलं. भंडाऱ्यामध्ये महिला नर्सिंग कॉलेजच्या शिक्षकानं मुलींना पास करण्यासाठी शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप झालाय. तर मावळमध्ये विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी बंदोबस्तावरती असलेल्या पोलीस शिपायानं एका चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार घडला. इकडे मुंबईजवळच्या कल्याणमध्ये खाऊ घेण्यासाठी बाहेर पडलेल्या 12 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केलेल्या नराधमाला या हत्येचं कोणतंही सोयरसूतक नसल्याचं दिसलं. तर पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये एका आचार्यानं 2 बहिणींवरती अतिप्रसंग करत त्यांची निर्घृण पद्धतीनं हत्या केली. या चारही घटना राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि राज्यातल्या महिला सुरक्षेबद्दलही सवाल उपस्थित करतात. आणि 2 सख्या चिमुकल्या बहिणींच्या हत्येमुळे पुण्यातील राजगुरुनगर हादरून गेलंय. या चिमुकल्या राहत असलेल्या घराच्या वरच्या मजल्यावरती एक परप्रांतीय आचारी राहायचा. त्यानंच या 2 चिमुरड्यांची हत्या केल्याचं समोर आलं. या आचार्यानं आधी 2 बहिणींना गोड बोलत स्वतःच्या घरात आणलं आणि तिथे सुरुवातीला एका बहिणीवरती अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी तिनं विरोध दर्शवत आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपीनं थेट तिचा जीव घेतला. पण त्यानंतर आपलं बिंग फुटेल या भीतीनं या आचार्यानं दुसऱ्या बहिणीची सुद्धा हत्या केली. राजगुरुनगर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं स्थानिक आमदारांनी सांगितलंय. दरम्यान या प्रकरणामध्ये जुन्या पुणे नाशिक महामार्गावर आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. तपास केला असता सदर मुलीच्या डेड बॉडी त्या ज्या घरी राहत होत्या त्या घराच्या वरती एक भाडेकरू राहत होते आणि त्याच्या एका टँकमध्ये टाकीमध्ये त्या आढळून आलेल्या होत्या. त्या दृष्टीने अधिक पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपासामध्ये एक आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे. त्यांनी सदरचं कृत्य केल्याचं कबूल केलेलं आहे.